संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचा मान राखा। गजानन कीर्तीकरांनी भाजपला खडे बोल सुनावलेत। शिवसेनेच्या मनातली खतखत कीर्तीकरांच्या ओठावर आली आहे का, अशी ही चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवली आहे। अब की बार 400 पारचा नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही भाजपचीच नव्हे तर मित्र पक्षांचीही इच्छा आहे। त्यामुळे मित्रांचाही मान राखा, असं गजानन कीर्तीकरांनी बजावलंय। कधी दबावली तर कधी कपटकार असणार, कधी खोटं नाटक, हे माझ्या लक्षात नाही, कधीच केलेलं नाही। मी जे काय सांगितलं पक्षाला, माझ्या एकनाथ शिंदे साहेबांना की बाबा अमोल जरी लढत असेल तरी माझ्या पक्षाच्या उमेदवार तुम्ही द्याल, त्याच्या विरोधात या भागामध्ये कार्यकर्त्यांसोबत मी प्रचाराला जाणार, मी प्रचार करणार। गजानन कीर्तीकरांच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय। मोदींचं संसद ताब्यात घेण्याचं स्वप्न असलं तरी जनता हे होऊ देणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले। मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही, हा रशिया नाही, इथे पुतिनशाही चालणार नाही। इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील। भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार, हे अमित शाह ठरवणार नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही कीर्तीकरांच्या वक्तव्यावरून त्यांचीच फिरकी घेतली आहे। कीर्तीकर यावेळी काही संसदेत जाणार नाही, तसा टोला आव्हाडांनी लगावलाय। कीर्तीकरांना भाजपचं शिवसेना नेत्यांशी बदललेलं वागणं खुपलं असावं, त्यामुळे त्यांच्या मनात जे साचलंय ते शिवसैनिकांसमोर त्यांनी बोलून दाखवलंय। एकेकाळी मोठा भाऊ असलेला शिवसेना लहान भाऊ झाल्यानंतर भाजपकडून मिळालेल्या वागणुकीतही मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालंय। राजेश गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।